भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंनी आमसभेत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। कृषी केंद्रांसंदर्भात शेतकऱ्यांच्या विविध समस्या नाना पटोले यांनी कृषी अधिकाऱ्यांना या संदर्भात चांगलंच धारेवर धरत खडसावलं देखील। कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून तुमच्याकडे माहिती घेत नाही का? काय चाललेलं आहे खाली? कृषी सहाय्यकाची जबाबदारी काय? तो शेतावर तरी जातो का बांधावर? त्याची जबाबदारी काय? त्याला राबवायचं काम कोणाचं आहे? तुमच्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांचं आहे की नाही? ते मगाशी एक सरपंच सांगत होते एकातून गावडे वाढायचे की आमच्या येथे आपलं कायदा घेऊन चालला जातो, मग काय त्यांना कृषी सहाय्यक हा आपल्यासाठी शोभेची वस्तू आहे का? तुम्हाला समजा ठीक आहे, शासनाने काय धोरण केलं, एक माणसाला अधिकार दिला, पण तुमच्या जो यंत्रणा खाली आपण शेतकऱ्यांसाठी आहोत। मी बघायला सांगितलं आम्ही नोकर आहोत, ते मालक आहेत, आपली जबाबदारी आहे त्यांच्यासाठी काम करायचं, त्यांच्या टॅक्सने आम्हाला पगार मिळते, आमची शान वाढते, त्यांच्यासाठी काम करायची इच्छा आमची नाही का? ही जबाबदारी आमची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।